नमस्कार. आपण आज बघणार आहोत वाळवणीच्या पदार्थामध्ये आज चकली. त्यासाठी मी त्या अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा आपण जे खिचडी बनवतो तोच साबुदाणा घेतलेला आहे. याला आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. इथे 2 पाण्याने छान असा साबुदाणा धुवून घेतलेला आहे. यातच आपल्याला साबुदाणा बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं. वर थोडं येऊ द्यायचं. साबुदाण्याच्या वर थोडं जास्त पाणी यायला पाहिजे. खिचडीपेक्षा थोडंसं शिल्लक. जास्त साबुदाणा मऊ झाला की ते एकदम छान लागतो चकलीमध्ये आणि लवकर फुलतो. इतकं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे. याच्यावर झाकण ठेवून हा साबुदाणा असाच रात्रभर भिजत ठेवायचा. चकली बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाणा रात्री भिजायला घातला होता. तुम्ही बघू शकता किती छान असा भिजला, एकदम छान फुललेला आहे. आता याला आपण छान असं सुटसुटीत करून घ्यायचा. चकली बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाणा भिजवला होता. त्याचसोबत इथे मी 1.5 किलो बटाटे उकडून सालं काढून घेतलेले आहेत. चाळणीने बारीक करून घ्यायचे किंवा किसणीला तेल लावून किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता. इथे मी चाळणीवर मस्त बटाटा टाकून या पद्धतीने असं या बारीक करून घेणार आहे. एकदम छान बारीक होतो कारण यामधल्या गाठी हे पूर्ण फुटतात आणि चकली एकदम सॉफ्ट अशी एकसारखी होते. जर बटाट्याच्या गाठी राहिल्या तर चकली एकसारखी पडत नाही आणि गोल गरगरीत अशी बनत नाही. त्यासाठी नेहमी बटाटा चकलीसाठी असा बारीक करूनच घ्यायचा. अशा पद्धतीने मी सर्व बटाटे छान बारीक करून घेणार आहे. इथे अशा पद्धतीने मी सर्व बटाटा छान बारीक करून घेतला आहे. याला हे एका ह्याच्या पातेल्यात काढायचं आणि छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं. कारण सर्व बटाटा छान मिक्स होतो. इथे आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आहे. मिरची थोडीशी लालसर झाली त्यामुळे हे तिखट थोडं लाल दिसते. हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आणि आता आपण भिजवून घेतलेला साबुदाणा टाकायचा. हे सर्व साहित्य एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं. ते अशा पद्धतीने सगळं साहित्य जे आहे ते मी ठेचा, मीठ, साबुदाणा आणि बटाटा छान मिक्स करून घेतला आहे. आता छान असा गोळा तयार झालेला आहे. याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला पातेल्यामध्ये घालून असं गॅसवर ठेवून याची वाफ काढून घेऊ शकता किंवा असं ज्या चाळणीने मी बटाटा बारीक केला आहे त्याच चाळणीवर हे साबुदाणा जे आहे त्याचं चकलीचं मिक्स केलेलं ते यावर असं ठेवायचं आणि छान अशी वाफ काढून घ्यायची. कारण अशा पद्धतीने केलं तर ते चकली एकदम खुसखुशीत होते आणि बिना वाफ काढता जर केली तर एकदम कडक होते. आणि अशा पद्धतीने केलं तर एकदम छान खुसखुशीत आणि खूप फुलणारी चकली होते. एकदम टेस्टी लागते. अशा पद्धतीने तुम्ही पण करा. उकळ्या ठेवलेला आहे त्यावरची चाळणी ठेवायची आणि यावर झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिट याला वाफ काढून घ्यायची. एकदम पटापट होतं. त्याला काहीही वेळ लागत नाही. इथे बघा 10 मिनिटं झालेली आहे आणि आपल्या चकलीच्या पिठाला छान अशी वाफ आलेली, किती मस्त झालेला आहे आणि त्याची शायनिंग पण तुम्ही बघू शकता किती छान चमक आलेली आहे. अशा पद्धतीने ट्रान्सपरंट पीठ झालं की आपल्याला हे चकलीसाठी काढून घ्यायचं आणि राहिलेलं पीठ पण असंच वाफ काढण्यासाठी तर ठेवायचं आहे. असं हे पीठ काढून घेतलंय. पाहू शकताय खालच्या साईडने पण किती छान अशी चमक आलेली आहे. हे पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे चकलीसाठी. हे चकलीचं पीठ मस्त असं सोऱ्यात भरून घ्यायचं. हे चकलीचं पीठ मस्त सोऱ्यात भरून घ्यायचं आणि आपल्याला याच्या गोलगोल अशा चकल्या पाडून घ्यायच्या आणि ह्याची वाफ काढल्यामुळे या सोऱ्या अजिबात जड जात नाही. एकदम फास्ट अशा ह्या चकल्या होतात. जास्त भाराने दाबायची पण गरज पडत नाही. बघू शकता तुम्ही किती छान अशी चकली पडलेली आहे. आणि अशा पद्धतीने सर्व चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या आहे किती छान अशा व्हायला लागलेल्या आहेत. आता या अशा पद्धतीने मी सर्व चकल्या ह्या करून घेणार आहे. अशा पद्धतीने छान अशा या सगळ्या चकल्या मी काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेल्या आहे या चकल्या. याला मी आता 1 दिवस घरामध्येच फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि 2 दिवस कडकडीत उन्हात याला वाळवून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या मस्त कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस मी वाळवून घेतलेल्या आहेत. एकदम छान झाल्यात. एक मोठी ताटली भरून इतक्या चकल्या झाल्या. तुम्ही बघू शकता किती छान दिसतात या चकल्या. आता मी तुम्हाला तळून दाखवते. इथे तेल गरम करायला ठेवलं मी. तेल गरम झालेलं आहे. मी थोडंसं टाकून पाहिलंय. यात मी आता चकल्या टाकून घेणार आहे आणि छान असं तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान अशा या चकल्या फुलायला लागलेल्या आहेत. एकदम मस्त होतात ह्या चकल्या. चवीला तर खूप भारी लागतात. यामध्ये टाकलेला साबुदाणा पहा तुम्ही किती छान असा फुलून आलाय. पहा तुम्ही तेलात टाकल्यावर सुद्धा एकदम फुलता या चकल्या आणि दिसायला पण किती छान दिसायला लागल्या. दिसायला जितक्या छान आहेत तितक्या चवीला पण खूप भारी लागतात. बघू शकता किती मस्त अशी चकली फुललेली आहे. आता हे गरम आहे, मला जास्त हात लावता येत नाहीये. पहा किती छान झालेली आहे.
तुम्हाला जर ही चकलीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.